मित्रमंडळी नमस्कार. पायऱ्यांना खाली PCC करण्यासाठी आम्ही या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचा माल तयार केलेला आहे आणि हे जे PCC आहे ते आम्ही स्वतःच करतोय. तर पुढच्या बाजूला या ठिकाणी सौदागर खांडेकर मामाने खड्डा खोदून घेतलेला आहे आणि ही जाळीसुद्धा जे वेस्ट स्टील होतं, जे तुकडे होते, तर त्याचा वापर करून ही जाळी तयार केलेली आहे आणि आम्ही स्वतःच बांधलेली आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी खालचा जो भाग आहे तर हार्ड रॉकचा लागलेला आहे आणि हा एवढा जो खड्डा आहे साधारणपणे 1.5 फुटापर्यंत गेलेला आहे आणि यामध्ये कॉन्क्रीट भरून थोड्या वेळाने PCCचं काम आम्ही पूर्ण करणार आहोत. तर त्या अगोदर माल मिसळायचं पण काम चालू आहे. या ठिकाणी सौदागर खांडेकर सिमेंट कॉन्क्रीटचा माल तयार करून घेत आहेत. आळं तयार केलेलं आहे आणि सिमेंट त्याचबरोबर वाळू आणि कडीचं मिश्रण करायचं काम चालू आहे. तर थोड्या वेळात हा माल तयार झाला की पाटीनं भरून खालच्या बाजूला आम्ही ते PCCचं काम पूर्ण करून घेणार आहोत. तर त्या अगोदर हे माल मिसळण्याचं काम चालू आहे. आज या ठिकाणी मी, सौदागर खांडेकर व एक कामगार महिला या तिघांनी मिळून जाळी बांधून घेतल्यानंतर कॉन्क्रीटने हे पूर्ण PCC करून घेतलेले आहे आणि दुपारी PCC पूर्ण झालं, उद्या यावरती पाणी मारलं जाईल आणि PCCचं काम पाहण्यासाठी दत्ता डोईफोडे आलेले आहेत. तर दत्ता डोईफोडेनं PCCची पाहणी केलेली आहे आणि हे बघितल्यावर त्याला समाधान वाटलं आणि त्याचंही मला समाधान वाटलं. त्यामुळं अतिशय व्यवस्थित काम झालं आहे असं त्याचं मत आहे. तर बऱ्यापैकी चांगलं काम झालेलं आहे असं आम्हालाही वाटतं आहे. त्यामुळं हे आज पायऱ्यासाठी केलेलं जे PCC आहे तर यावरती एक 4-5 दिवसात पायऱ्या बांधायचं काम चालू होईल. तर अशा पद्धतीनं हे पायऱ्यासाठी केलेलं PCC आज पूर्ण झालेलं आहे आणि उद्यापासून त्याच्यावरती पाणी मारलं जाईल. मित्रमंडळी, आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा. आणि त्याचबरोबर मी आलो आहे सोलरच्या बोरजवळ आणि ती मोटर चालू करून आपण बांधकामाला पाणी मारणार आहोत. तर समोरच्या बाजूला जो पत्रा दिसतोय तो पांढऱ्या रंगाचा आहे. अतिशय स्वच्छ दिसायला लागलेला आहे आज, कारण काल रात्री थोडासा पाऊस झालेला आहे आणि त्यामुळं पत्र्यावरची घाण धुवून गेलेली आहे. आणि पियुषनं हातात पाईप घेतलेले आहे आणि पियुष जे काल आम्ही थोडंसं पायऱ्यासाठी PCC केलं होतं तर ते आम्ही स्वतःहून घरच्या घरीच PCC केलेलं आहे आणि त्यासाठी जे पाणी मारायचं काम आहे तो पियुष करायला लागलेला आहे. पण कालच्या पावसाचं पाणी या ठिकाणी पत्र्यावरून येऊन पडलेलं जे आहे, साठलेलं आहे, त्यामुळं हा भाग पूर्णपणे ओलाचा आहे. त्यामुळं आज काही या ठिकाणी जास्त पाणी मारायची गरज नाही, परंतु तरी थोडंसं पाणी मारून बांधकामावरती पाणी मी मारणार आहे. आणि परत एकदा आपणा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.